कन्फ्युजन आहे. बरेच न्यूज मी बघितलेत. सो मी WHO फॅक्टशीटमधून काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल घाबरण्यासारखं काही नाही. आतापर्यंत फक्त 2 लोक इन्फेक्टेड आहेत, एक मेल नर्स आणि एक फिमेल नर्स, जे ॲडमिट होते हॉस्पिटलमध्ये. आणि हो, त्या सिम्टम्स, त्या व्हायरसचे जे सिम्टम्स आहेत ते सिमिलर टू कोविड आहेत. कोल्ड, कफ, बॉडी पेन, जसं मायल्जिया वगैरे आपण बोलू शकतो. आणि कधी कधी रेस्पिरेटरी डिस्ट्रेस पण होऊ शकतो, ब्रेथलेसनेस होऊ शकतो. जसं कोविडमध्ये आपण प्रिकॉशन घेत होतो तसेच प्रिकॉशन्स आपल्याला घ्यायचे आहेत. WHOने मास्क गॅदरिंग्स वगैरे अवॉइड करायला सांगितलेत. आणि तुम्ही मास्क वगैरे यूज करा, हँड सॅनिटाईज करा. आणि हा फ्रूट बॅटमुळे पसरतो. तसंच ह्युमन टू ह्युमन पण ट्रान्समिशन आहे, जसं सलायवरी किंवा बॉडी फ्लुइड्स जे पण आपले असतात, युरिन वगैरे, त्यातून पण हा स्प्रेड होऊ शकतो. आणि हो, ह्याची काही ट्रीटमेंट पण नाही आहे आणि अजून वॅक्सिनही अवेलेबल नाही आहे. रिसर्च त्याच्यावरती चालू आहे. लेट्स होप फॉर द बेस्ट. सो हायजेनिक राहा, सॅनिटाईज करत राहा स्वतःला. आणि जास्त फिजिकल कॉन्टॅक्ट अवॉइड करा, मास्क यूज करा. आणि जास्त सोशली ॲक्टिव्ह राहू नका, कोणामध्ये मिसळू नका. सध्या तरी आपल्याकडे अजून आउटब्रेक झालेला नाही आहे. जे पण 2 लोक होते आणि जे पण कॉन्टॅक्टमध्ये आलेले लोक होते ते फक्त आणि फक्त वेस्ट बेंगॉलमध्येच होते. सो डोंट वरी, टेक केअर.